दंडोत प्रणाम. परमेश्वर प्राप्तीचे दोन साधनं आहेत, ज्ञान व प्रेम. आणि हे ज्ञान व प्रेमातूनच आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करता येते. आणि ते कोणाला परमेश्वराला देता येतं? का ज्याचा देह युक्त आहे, अर्थात सर्व इंद्रियच आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये कुशळता आहे, व्यावहारिकता आहे, बौद्धिकता आहे. अशा जीवालाच परमेश्वर प्राप्तीला नेतात. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही ना काही ज्ञान असावं लागतं, तसं भक्तीलासुद्धा कौशल्य आणि आत्मविश्वासाची अत्यंत गरज आहे. व्यावहारी बुद्धी धर्मी उपयोगाला हवी. ही जी व्यावहारी बुद्धी आहे, ही धर्माच्या उपयोगाला लावण्यासाठी आपल्यामध्ये जर कुशळता असेल, कौशल्य असेल, तरच आपण ही व्यावहारी बुद्धी धर्माला उपयोगाला लावून परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम प्राप्त करू शकतो. आणि हे करत असताना आपल्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात, संकट येतात. या संकटांवरती मात करण्यासाठी आत्मविश्वासाची अत्यंत गरज असते. त्यासाठीच सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात, धीर वीराव व्हावे. आपण धीर झालो पाहिजे आणि ह्या धीराचं वीर झालो पाहिजे. त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आत्मविश्वास आणि कौशल्य निर्माण होऊन परमेश्वराच्या प्राप्तीची जी भक्ती आहे, ही अनेक अडीअडचणी अडथळ्यांवरती मात करून आपण करू शकतो. आणि तेव्हाच आपल्याला परमेश्वराला प्राप्त करता येतं. म्हणून कौशल्य आणि आत्मविश्वास अध्यात्माची ही अत्यंत गरज आहे आणि ती आपल्यामध्ये असते. पण आपण भौतिक जगाच्या सुखासाठी ती लावतो. ती जर धर्माला लावली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.